शेतकरी बांधवांनो, मी शैलेंद्र आबा कंपनीज नाशिक जिल्हा शेतकरी संघटना उपाध्यक्ष. मोदी सरकारने शेतकऱ्यांना एप्रिल फूल बनवलं. निर्यात खुली करण्याची फसवी घोषणा करून आणि पुन्हा 2-4 दिवस होत नाही तेवढ्यात निर्यात बंदी घातली. याच्यामुळे काय झालं, उंदीर मांजरचा खेळ चालू झाला. निर्यात 3 लाख मेट्रिक टन निर्यात करणार म्हणून घोषणा केली. त्या घोषणेनुसार कांद्याचे भाव वाढले. 1200 वरून 1800 गेला आणि काल पुन्हा निर्यात बंदी घातली. त्यामुळे पुन्हा कांद्याचे भाव 200-300 रुपयाने कमी झाले. या मोदी सरकारचे डोके ठिकाणावर नाही. तरी माझी शेतकरी बांधवांना एक विनंती आहे, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला गावात प्रवेश देऊ नका. आणि शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना कळकळीची विनंती आहे, आता तरी उठा, जागे व्हा. कारण कुठल्याच पक्षात रस राहिला नाही. याच्या पहिले कुठला तरी राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करायचा, परंतु आता कुठल्याही पक्षाला शेतकऱ्यांचं देणं घेणं नाही. कारण शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायला गेलं तर त्यांना लगेच ईडी लागते. ईडीच्या जीवावर हे निवडणुका लढवतात, जिंकतात आणि म्हणतात आपकी बार 400 पार. आणि 400 पार कशाला करतात? रामाच्या नावाने राजकारण करून राहिले. परंतु रामाने आधी शेतकऱ्यांना सुखी ठेवलं होतं, परंतु या ढोंगी राजकारण्यांच्या काळात रामाच्या नावाने शेतकऱ्यांची मोठी लूट होत आहे. मोदी साहेबांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली, परंतु त्यांना एवढं माहिती आहे का, शिवाजी महाराजांनी आधी शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं. अहो, तुम्हाला जर शेतकऱ्यांना काही चूक द्यायचं नसेल तर तुम्हाला शिवाजी महाराजांचं आणि रामांचं नाव घ्यायचा कुठलाही अधिकार नाही. तरी मी एक आवाहन करतो, मोदी सरकारने फसवी घोषणा केली म्हणून मोदी सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पहिली 15 लाखाची फसवी घोषणा, त्यानंतर आताची फसवी घोषणा, मध्यंतरीच्या काळात जरांगे पाटलांनाही अशीच फसवी घोषणा केली. म्हणून आता तमाम शेतकरी बांधवांनी मराठ्यांनी पेटून उठलं पाहिजे आणि मोदी सरकारवर फसवी घोषणेचा गुन्हा दाखल केला पाहिजे. एवढं बोलून थांबतो.